आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा देशभरात मोठा तुटवडा निर्माण झालाय. व्यावसायिक गॅसचा पुरवठा बंद झाल्याने याचा फटका आता गावखेड्यातही बसताना दिसतोय. बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथे जवळपास 6,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी 3,000 विद्यार्थी हे गुरुकुलमध्ये राहतात. त्यांचे दररोज 2 वेळचे जेवण हे आता चुलीवर बनवावे लागत आहे. वाढते तापमान आणि चुलीवर तयार करण्यात येणारे जेवण शिवाय होणाऱ्या धुरामुळेही महिलांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यामुळे तात्काळ गॅसचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी स्वयंपाकी महिलांकडून केला जातोय. विवेकानंद आश्रम एक शैक्षणिक हब आहे. इथे 6,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. पैकी 3,000 विद्यार्थी गुरुकुल पद्धतीने राहतात. म्हणजे त्यांना जेवण नाश्ता आपण पुरवतो, राहण्याची व्यवस्था पण करतो. दररोज 3,000 विद्यार्थ्यांचा स्वयंपाक करायला लागतो. हे तीर्थक्षेत्र आहे, त्यामुळे येणारे भाविक, येणारे पर्यटन क्षेत्रसुद्धा आहे. आपलं रुग्णसेवासुद्धा आहे, त्यात येणारे रुग्ण यांच्यासाठी पण मोफत अन्नछत्र आपण चालवतो. असं सगळं मिळून दररोजचा स्वयंपाक बनवायला लागतो. गेल्या 4-5 दिवसापासून गॅसची टंचाई जाणवते, म्हणून आम्ही पारंपरिक पद्धतीनं आपली लाकडावर चूल मांडून मोठीच आपलं तवा मांडलेला आहे आणि महिला त्याच्यावर पोळ्या करतायत. त्याचा परिणाम असा होतो की महिलांना खूप त्रास होतो पोळ्या करायला, वेळही लागतो, धुराचा त्रास होतो आणि महिला शक्यतो तयार होत नाही त्याच्यावर करायला. गॅसची सवय लागलेली असते. पण हा प्रश्न लवकर मार्गी लागेल अशी अपेक्षा आहे. काल माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं की काही घाबरून जाण्याचं कारण नाही, लवकरात लवकर सगळ्यांना पुन्हा पूर्ववत गॅस उपलब्ध होईल. जिल्हा प्रशासनाने आम्हाला आश्वस्त केलं की अडचण आल्यावर संपर्क करा. तसं संपर्क आम्ही करू, पण तुर्तास 1-2 दिवसात हा प्रश्न मार्गी लागेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. आम्हाला ना पहिले गॅसवर पोळ्या करत होतो तर 3 तास लागायचे. आता भरपूर वेळ लागायला लागला त्याच्यामुळे, आणि वरचं ऊन आणि शेक जास्त त्रास व्हायला लागला. त्याच्याकरता सरकारने लवकरात लवकर काळजी करावं, आम्हाला गॅसची व्यवस्था करून द्या.